नमस्कार मित्र हो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या MSW धारकांसाठी चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणूया. मागच्या 2 वर्षामध्ये MPSCने सुद्धा क्लास 1 क्लास 2च्या जाहिराती प्रसिद्ध केलेल्या होत्या आणि सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा MSW धारकांसाठी चांगली संधी जी आहे ती निर्माण झालेली होती आणि अनेक उमेदवार आता जॉबवर लागलेले सुद्धा आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पुन्हा एकदा एक चांगली संधी आणि क्लास 2चं पेमेंट असणारी जी पोस्ट आहे, समाजसेवा अधीक्षक ही जी पोस्ट आहे त्यासाठीची जाहिरात DMERने प्रसिद्ध केलेली आहे. ही जाहिरात 18 जून 2025 रोजी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आय होप की तुम्ही ती वाचलेली असेल. आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ती टाकलेली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत आपण. अर्ज नोंदणी जी आहे ती सुरू झालेली आहे 19 जून पासून, म्हणजेच काल परवापासूनच सुरू झालेले आहेत आणि 9 जुलै ही शेवटची तारीख आहे. पण माझं सांगणं असं राहील की तुम्ही 9 जुलैच्या आतच लवकरात लवकर फॉर्म जो आहे तो फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठे अडचण येणार नाही. त्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती आणि आपलं हे जे MSW केलेले मात्र कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून, मग बऱ्याचदा काय होतं की आपण ओपन युनिव्हर्सिटीमधून जर करत असू तर आपल्याला ते पात्र आहोत की नाही अशी शंका निर्माण होते. आणि अनेक पूर्व इतिहास असा आहे की त्यांनी मागच्या वेळेस मला वाटतं इग्नूवाल्यांना फॉर्म भरायला दिलेलं नव्हतं, तर मात्र यावेळेस त्यांनी स्पेसिफिक जाहिरातीमध्येच उल्लेख करून दिलेला आहे. त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. समाजसेवा अधीक्षक याप्रमाणे इतरही पोस्ट त्याच्यामध्ये आहेत, मात्र आपल्याला समाजसेवा अधीक्षक 135 जागा आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात आहे असं आपण म्हणूया. याच्यानंतर एवढी मोठी जाहिरात येईल की नाही असा प्रश्न आहे, कारण जागा लवकर रिक्त होत नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे की जाहिराती सुद्धा लवकर येत नाहीत. त्यामुळे 135 जागांसाठीची एक सुवर्ण संधी आता आहे. S14 म्हणजे विचार करा तुम्ही, क्लास 2चा पेमेंट आहे, लक्षात घ्या. S14 हा जो पे स्केल आहे त्याला आहे, जे तुम्ही PSI STI ASO साठी जी तयारी करता. आता ASOचा वाढलाय, परंतु आज कंबाईन लेवलवरचा जो पेमेंट आहे तुम्ही त्या पोस्टसाठीचा तो पेमेंट आता इथे तुम्हाला दिसतोय. समाजसेवा अधीक्षक ही अतिशय महत्त्वाची पोस्ट आहे आणि मी जसं तुम्हाला याआधी टेलिग्रामला सुद्धा सांगितलंय की वर्कलोड फार नसतो, त्याच्यामुळे तुम्हाला इतरही एक्झामची तयारी भविष्यात क्लास 1 साठी तयारी करत असाल तर त्याचा फायदा होतो. आणि वुमनसाठी सुद्धा एक चांगला आहे, फॅमिली मध्ये पण लक्ष घालावं लागतं. त्यामुळे एक अतिशय चांगली पोस्ट आहे. माझे काही मित्र या पोस्टवर ऑलरेडी आहेत. मी त्यांच्याशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा या सगळ्या गोष्टीचं स्वरूप कसं आहे एकंदरीत त्यांच्या माध्यमातून समजलं. समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय ही जी पोस्ट आहे ती फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री सोशल वर्क MSW, ओके, त्यांनी स्पेसिफिक मेन्शन करून दिलेलं आहे. ओके, विथ फील्ड वर्क. आता फील्ड वर्क तर आपल्याला असतो, ओके, फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर म्हणजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क विथ फील्ड वर्क फॉर अन ओपन ऑर डिस्टन्स युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. म्हणजे UGCने मान्यता दिलेले जे काही MSW कोर्स आहे तो तुम्हाला ग्राह्य धरला जाईल आणि ते आपले हे जे आहेत MSW धारक जे आहेत ते स्पेसिफिक, मग माझं सायकॅट्रिकमध्येच झालेलं आहे, माझं कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये झालं आहे, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये झाले, काही का असे ना तुमचं MSW झालंय ना, तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, ही माहिती तुमच्या MSW धारकांच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. जी महत्त्वाची माहिती मी ती हायलाईट करून घेतलेली आहे. सविस्तर जाहिरात तुम्ही व्यक्तिगत पण वाचू शकता. आज आपण या सेशनमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत. आपण जाहिरात समजून घेणार आहोत, सिलेबस आपण DMERचा समजून घेणार आहोत, मागचा क्वेश्चन पेपर सुद्धा त्याचा पॅटर्न कसा होता ते आपण पाहणार आहोत. आपली एक बॅच जी सुरू होत आहे आता 25 जून पासनं, त्याविषयी सविस्तर तुमच्या शंका निरसित करण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर टेस्ट सिरीज जी आहे त्याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो आपण एक एक करून माहिती पाहूया. खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. ओके, मिनिमम एज 18 आहे, मॅक्झिमम 38 आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 हे जे आहे मॅक्झिमम, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जर याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर आता पॅटर्नमध्ये फार महत्त्वाचे जे चेंजेस आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप जे आहे बघा, ते मराठी इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ बेस आपली चाचणी होणार आहे. ही कम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झाम आहे, संगणक आधारित परीक्षा होणार आहे. TCS ही परीक्षा जी आहे ती घेते, लक्षात घ्या. त्यामुळे TCSचा पूर्ण पॅटर्न आपल्याला इथे फॉलो करावा लागणार आहे. ओके, ज्या पदांसाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी घेऊन केली जाणार आहे. त्यामुळे विविध पोस्टसाठीची ही जाहिरात आहे म्हणून त्याच्यामध्ये स्पेसिफिक उल्लेख केलेला आहे. 100 प्रश्नांकरिता एकूण 200 गुणांची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल आणि एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे जे आहे ते अनिवार्य असणार आहे. ओके, आता त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नॉर्मलायझेशन ही मेथड जी आहे ती जसं एक्झाम्सला लागू होते तसं इथेही सुद्धा लागू असणार आहे आणि चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाही आहेत. ओके, त्यामुळे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपलं जे काही पॅटर्न आहे तो 15-15-15 आणि 40 असा आहे.
एकूण मराठीमध्ये 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान आणि तर्क आणि अभियोग्यता, म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे तुमचा जीके, तर्क आणि अभियोग्यतामध्ये त्यांनी गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हींवर आधारित प्रश्न यामध्ये दिसतील मागच्या पेपर्समध्ये. याचे 30 प्रश्न म्हणजे 15 प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारित आणि 15 प्रश्न बुद्धिमत्ता आणि गणित जे आहेत त्यावर आधारित. सो एकूण 60 गुणांसाठीचे जे कॉमन टॉपिक आहेत मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि रिझनिंग, हे 60 प्रश्न जे आहेत याच्यावर 60 प्रश्न हे याच्यामध्ये असणार आहेत. ओके, आता याच्यामध्ये हे 60 प्रश्न झाले आणि पुढचे जे 40 प्रश्न आहेत ते पूर्णतः टेक्निकल विषयाशी, म्हणजे जसं आपण समाजकार्य आहात तर समाजकार्य, लायब्ररियन असेल तर ते लायब्ररियनसाठी वगैरे, तर आपल्या समाजकार्य आधारित एकूण 40 प्रश्न म्हणजे 80 गुण या घटकांसाठी जे आहेत ते असणार आहेत. ओके, आता व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदं त्याच्यामध्ये जर एकूण पाहिला तर याचं सेक्शन कसं केलं आहे त्यांनी हे बघून घेऊया आपण. तर यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे की ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी आणि ग्रुप ई असे एकूण 5 ग्रुप तयार केलेले आहेत. म्हणजे क्वेश्चन्स जे असतील ते या पद्धतीने सलग तुम्हाला 15 प्रश्न मराठीचे, 15 इंग्लिशचे असं नसणार आहेत. लक्षात घ्या, एक सेक्शन असेल ग्रुप ए, या सेक्शनमध्ये 3 क्वेश्चन्स मराठीचे असतील, 3 इंग्लिशचे असतील, 6 जीकेचे असतील आणि जे काही रिझनिंग आहे त्यासोबत ते असतील, म्हणजे 6 जीके, 3 जीकेचे आणि 3 रिझनिंग अँड मॅथचे, आणि टेक्निकल पैकी 8 प्रश्न. म्हणजे विचार करा, जे 40 प्रश्न येणार आहेत ते अशा पद्धतीने डिवाइड होणार आहेत, 8 8 8 8 आणि 8. इथे जे 30 प्रश्न येणार आहेत रिझनिंगचे आणि जीकेचे ते 6 6 या पद्धतीने डिवाइड होतील. त्यामुळे हा सेक्शन जो आहे एक नवीन आहे, नवीन पॅटर्न आपल्याला याच्यामध्ये फॉलो करावा लागणार आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी आणि ई. याला टाइमचं ड्युरेशन पण आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सेक्शन वाईज त्यांनी टाइम ड्युरेशन दिलेलं आहे. 18 मिनिटांचं टाइम ड्युरेशन जे आहे ते प्रत्येक 20 प्रश्नांसाठी असणार आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. 20 प्रश्नांसाठी एक ग्रुप असेल आणि त्या ग्रुपमध्ये 18 मिनिटांमध्ये तो ग्रुप आपल्याला सोडवावा लागणार आहे. एक नवीन पॅटर्न आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. ओके, त्याच्यानंतर एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो बघा. याच्यामध्ये जाहिरातीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत की कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, आवश्यक प्रमाणपत्र, त्याचं आरक्षण किती आहे वगैरे वगैरे. आपण जागांचं एकंदरीत आपण त्याच्यामध्ये पाहून घेऊया. महिलांसाठी पण स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या आहेत, आरक्षण त्या बाबतीत की कुठल्या याच्यासाठी नॉन क्रिमिनल लागतं आणि नाही. तुम्ही सगळी सविस्तर जाहिरात जी आहे ती पीडीएफ व्यवस्थित बघून घ्याल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जागांचा, किती पोस्ट आहेत आणि त्याचं रिझर्वेशन कॅटेगरीनुसार किती आहे. तर एकूण 135 जागा आहेत. एस 14 आहे, 38,600 ते 1,22,800 या दरम्यान पेमेंट असतं, साधारण 50-55 पासून सुरू होऊन जातं. ओके, त्यामध्ये महिला 30% आरक्षण आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलात तुम्ही तर याच्यामध्ये बघा, इतर मागासवर्गीयांच्या 27 जागा आहेत, यापैकी सर्वसाधारण 9 आहेत, महिलांसाठीच्या ज्या 8 आहेत. अराखीव म्हणजे ओपन गटासाठी 35 रिक्त पद आहेत, त्याच्यापैकी 12 सर्वसाधारण आहेत आणि 10 महिलांसाठी आहेत. म्हणजे जो मागासवर्गीय गटातला आहे, अनुसूचित जाती जमाती, विजे ए बी डी असेल किंवा विशेष मागास प्रवर्ग असेल, हे सगळे आपल्या कॅटेगरीमधून सुद्धा बिलॉंग करू शकतात आणि ओपन मधून सुद्धा बिलॉंग करू शकतात जर तेवढे मार्क्स असतील तर. सो या पद्धतीने हे रिझर्वेशन आहे आणि 135 जे जागा आहेत ते बऱ्यापैकी जागा आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा याच्यामध्ये रिझर्वेशन आहे आणि अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा 1% रिझर्वेशन आहे. सो हे सगळं चार्ट जे आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. ओके, तर मी एकंदरीत तुम्हाला जी बेसिक माहिती याच्यामध्ये दिली, ती जागा किती आहेत आणि एकूण पोस्टमध्ये याचं जे रिझर्वेशन आहे ते कशा पद्धतीचं आहे. मित्र हो, मागील पेपरमध्ये हा जो सिलेबस आहे DMERचा सेम सिलेबस असणार आहे यावेळेस सुद्धा. सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट, समाजसेवा अधीक्षक पदासाठी सेक्शन जे आहेत लॉजिकल ॲबिलिटी, 15 क्वेश्चन्स जे आहेत MCQ असणार आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय काय एकूण सेक्शन जर याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतील बघा. याच्यामध्ये इंग्लिश 15 क्वेश्चन्स, 15 प्रश्न इंग्लिशचे असतील, 15 प्रश्न मराठीचे असतील. त्यामध्ये ग्रामर विचारलं जाईल तुम्हाला, स्पेसिफिकली सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, हे घटक तर तुम्हाला प्रॉपर करावेच लागणार आहेत. लक्षात घ्या, पहिले काय करायचं तर जे सिलेबसमध्ये दिलेलं आहे ते आधी करायचं. वोकॅब तुम्हाला करावं लागणार आहे. इडम्स अँड फ्रेजेस तुम्हाला विचारतील, त्याचं मिनिंग किंवा एक्सप्रेशन तुम्हाला विचारतील. मी तुम्हाला PYQ दाखवेलच. फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स मग तुम्हाला ते विचारतील. त्यानंतर सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, म्हणजे तुम्हाला एखादं सेंटेन्स देऊन त्याच्यामध्ये एरर आहे का ते पण फाइंड करायला लावतील. सो बेसिक इंग्लिशवर 15 प्रश्न येतील. ओके, त्यानंतर मराठीचे सुद्धा बघा, इंग्लिश आणि मराठी आपल्याला प्रॉपर जर केलात तुम्ही त्याच्यामध्ये कुठेही गुण तुमचे जाणार नाहीत. मराठीचे पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळवू शकता. इंग्लिशमध्ये जर एखाद्याचं कच्चं असेल तर 1-2 प्रश्न सोडून दिले आपण, पण मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवता येऊ शकतात. मराठी व्याकरणामध्ये शब्दार्थ आहेत, प्रयोग आहे, प्रयोग तर विचारतातच, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द,
भाषा सौंदर्यामध्ये उपमा असेल, अलंकार असेल, म्हणी किंवा वाक्प्रचार आहेत याचा अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसाधारण शब्दसंग्रह आहेत, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक हा एक ठराविक प्रश्न जो कन्फर्म असतो, योग्य जोड्या लावा या स्वरूपात सुद्धा प्रश्न येतील, किंवा शुद्ध शब्द असेल त्या बाबतीत असेल. ओके, तो हा एक मराठी आणि इंग्लिशचा सिलेबस आहे. जीके मध्ये त्यांनी स्पेसिफिक, आता बघा हा संपूर्ण अप्रोच आपल्याला TCS पॅटर्नवर फोकस ठेवायचा आहे, कारण आपल्याला कुठेही MPSCच्या प्रश्नपत्रिका घेऊन वाचत बसायचं नाहीये. आता जे MSW धारक अलीकडे जे पेपर्स दिले, सहाय्यक आयुक्त वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तो पॅटर्न पूर्णतः विसरून जाऊन TCS पॅटर्नच फॉलो करावा लागणार आहे. ओके, करंट अफेअर 100% प्रश्न येतात आणि हक्काचे गुण असतात. हिस्ट्रीवर प्रश्न येतील तुम्हाला, इव्हन ते एन्सेंट हिस्ट्रीवर संदर्भात सुद्धा क्वेश्चन्स विचारतात, लक्षात घ्या. ओके, इंडियन जॉग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्सवर प्रश्न येतात. इव्हन एक प्रश्न त्यांनी गणितावरही विचारला होता मागच्या पेपरमध्ये. ओके, स्पोर्ट अँड कल्चरचे जे काही न्यूज आहेत ते येतील. ओके, किंवा एखाद्या सण समारंभ जोडायला अशाही स्वरूपात प्रश्न ते विचारतात कल्चर रिलेटेड. ओके, तेही प्रश्न आपण पुढे टेस्टमध्ये पाहणार आहोत. या संपूर्ण सिलेबसवर आधारित आपली टेस्ट सिरीज होणार आहे. दिनांक 29 जून पासून सुरू होते आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हक्काचे गुण देणारा घटक आहे, आणि इन्फॉर्मेशन जो कायदा आहे, रिलेटेड बेसिक नॉलेज आहे, मग कायद्यावरही एखादा प्रश्न असू शकतो किंवा नॉलेजवरही प्रश्न असू शकतो, ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता त्याच्यानंतर एक जो आहे तो लॉजिकल ॲबिलिटीचा आणि जे काही सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजचा, त्या लॉजिकल ॲबिलिटी 15 क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये अप्टिट्यूड टेस्ट आहे. बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, अर्थमॅटिक नॉलेजमध्ये बऱ्याचदा काय होतं की आपण तो दुर्लक्षित राहिलेला भाग असतो, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न आपण या टेस्टमध्ये याच्यामध्ये घेऊया. मॅथमॅटिक्समध्ये न्यूमेरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिस्टिकवर सुद्धा एक प्रश्न त्यांनी मागच्या वेळेस विचारलेला होता. सो हे मध्यक वगैरे वगैरे. ओके, तर जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, इन्व्हायरमेंटल सायन्स, असं एकत्रित सिलेबस बऱ्यापैकी वास्ट आहे, मात्र त्याची डेप्थ फार जास्त नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्यामुळे आपल्याला कॉम्प्रेहेन्सिव्हली अभ्यास करत असताना जास्तीत जास्त एरिया कव्हर करायचा आहे, जास्त खोली PhD करायची नाहीये, मात्र बेसिक नॉलेज तुम्हाला विचारलं जाईल. त्यामुळे क्वेश्चन्सचा दर्जा हा सर्वसामान्य असतो, मात्र लक्षात घ्या पूर्णपैकी पूर्ण जर मार्क्स येत असतील सेक्शन वाईज, जर तुम्हाला अतिशय फायदा होतो. सेक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलात, आता इथून पुढे अतिशय महत्त्वाचा भाग जो आहे तो 40 MCQ ज्यावर विचारले जातील. हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क. मित्र हो, हिस्ट्री अँड फिलॉसॉफी हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला इतिहासामध्ये इंग्लंड असेल, अमेरिका असेल किंवा भारत असेल यांचा पूर्ण इतिहास, मग तो एज्युकेशनल इतिहास असेल, तुमचा साहित्यिक इतिहास असेल, वेगवेगळे पुस्तक असतील किंवा त्यांचे लेखक असतील, हे सगळं तुम्हाला जे यामध्ये विचारलं जातील. मी तुम्हाला सांगतोय की जे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण किंवा समाज कल्याण अधिकारीच्या वेळेस आपण पाहिलं, त्याहून भिन्न स्वरूपाचे प्रश्न याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे हे MCQ आपल्याला इथे इव्हन आपल्या बॅचेसला असणाऱ्या सर्व उमेदवारांना मी सांगेल की जर तुम्ही ही परीक्षा देणार असाल तर ही बॅच नक्की तुम्ही जॉईन करा. ओके, तर याच्यामध्ये हिस्ट्री तो आपल्याला कव्हर करायचा आहे. फिलॉसॉफी, आता फिलॉसॉफीमध्ये त्यांनी गांधीवाद, गांधीवादावर म्हणजे गांधीजींची विचारसरणी आणि समाजकार्य यांचा संबंध, स्त्रीवाद, अशा स्वरूपाचे प्रश्न जे त्यांनी विचारलेत. लेसेस फेअरवर प्रश्न येतात, उदरमतवादावर प्रश्न येतो. ओके, संविधानाची विचारधारा त्यावर प्रश्न येतो. फिलॉसॉफी, पोलो फ्रेरी यांची विचारधारा यावर प्रश्न येतो. फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्कमध्ये सगळ्या विचारधारा आपल्याला कव्हर करायच्या आहेत. याची स्पेशल बॅच आपण सुरू करत आहोत, लक्षात घ्या, जी समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदासाठीची 40 प्रश्न 80 गुणांसाठी हा जो सिलेबस आहे, हा संपूर्ण 40 MCQ साठीचा पूर्ण सिलेबस, याची सेपरेट बॅच असणार आहे, लक्षात घ्या. ओके, आता तुम्ही मराठी, इंग्लिश, गणित आणि हे जे जनरल टॉपिक आहे ते तुम्हाला बेसिक स्वतःच्या लेवलवर करायचे, त्याच्यासाठी तुम्ही कुठली मार्केटमधली बॅच घ्यायची असेल तर ती घेऊ शकता. आपल्याकडे ती उपलब्ध नाही आहेत, आपल्याकडे 2च बॅच उपलब्ध आहेत. एक आहे बॅच जी आहे ती सोशल वर्क रिलेटेड असणार आहे, आणि दुसरी टेस्ट सिरीज जी आहे ती आपली पूर्णपणे असणार आहे, लक्षात घ्या. कारण अनेक उमेदवारांनी ऑलरेडी या एक्झाम दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना या म्हणजे मराठी इंग्लिशसाठी कुठली आवश्यकता नाही आहे. त्यांना बेसिक टेक्निकल सब्जेक्टसाठी व्यवस्थित एक्झाम ओरिएंटेड कंटेंट लागणार आहे, आणि तो आपण नेहमीप्रमाणे म्हणजे सहाय्यक आयुक्त असेल किंवा समाज कल्याण अधिकारी असेल, या परीक्षातलं आपलं यश ज्या पद्धतीचं आहे तसंच यश आपण TCS पॅटर्नमध्ये सुद्धा आता तुमच्या साथीने घेऊन येणार आहोत. सोशल सायन्स, कन्सेप्ट ऑफ सोशल वर्क. आता कन्सेप्ट ऑफ सोशल मध्ये बेसिक कन्सेप्ट ते विचारतात, लक्षात घ्या. ओके, हे मी तुम्हाला पुढे पेपरकडे घेऊन जाणार आहे तेव्हा दाखवणारच आहे. ओके, कन्सेप्ट ऑफ सोशल वर्क मध्ये सोशल वर्क अँड सोशल सर्व्हिस मधला फरक काय आहे, सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, सोशल वर्क मधले जे काही केस वर्क आहे, ग्रुप वर्क आहे, कम्युनिटी वर्क आहे, याचं नक्की काय बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातील. एखादी व्याख्या, इव्हन सोसायटीवर त्यांचा समाजशास्त्रावरही भर असतो, व्याख्यांवर प्रश्न आलेले आहेत. कम्युनिटी वर्क, सोशल
स्पेशल केस वर्क, कम्युनिटी वर्क, आता डबल शब्द त्यांनी दिलेला आहे. सोशल वर्क, रिसर्च यावर बऱ्यापैकी प्रश्न आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. प्रश्नामध्ये ते काय योग्य नाही किंवा एखादी गोष्ट त्याच्यात समावेश काय होत नाही अशा स्वरूपाचे प्रश्न जास्त विचारलेले आहेत. सोशल ऍक्शन ही जी समाजकार्याची मेथड आहे त्यावरही प्रश्न आहेत. अँड फील्ड वर्कवर बऱ्यापैकी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. सो हा संपूर्ण सिलेबस आपण पूर्णतः एक्झाम ओरिएंटेड विथ पीडीएफ जे आहे ते पाहणार आहोत, जी बॅच 25 जून पासून सुरू होत आहे. लक्षात घ्या, या बॅचमध्ये काही लेक्चर्स लाईव्ह असतील आणि काही रेकॉर्डेड्स असतील. लक्षात घ्या, जी बॅच जी आहे ती 80 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये पीडीएफ नोट्स जे आहेत, जे काही आपण शिकवणार आहोत ते पीडीएफ नोट्स त्याच्यावर तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट घेता येतील. 500 एमसीक्यूचा सराव जो आहे हे विदाऊट टेस्ट सिरीज मधले, जे टेस्ट सिरीज मधले एमसीक्यू आहेत ते वेगळे असणार आहेत. हे एमसीक्यू आपण स्पेसिफिक या बॅच मध्ये सराव करून घेणार आहोत. ओके, त्यानंतर लेक्चर्स पण त्याच्यामध्ये असतील. ही जी बॅच आहे ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात असणार आहे. लाईव्ह आपण आपल्या वेळेनुसार पाहू शकता, असं नाही की आता एखादं सकाळी लाईव्ह लेक्चर्स असते. आपलं जनरली सोमवार ते गुरुवार या वेळामध्ये सकाळी 6 ते 7 या वेळात लाईव्ह लेक्चर असणार आहे. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे उठल्या उठल्या बिलकुल पहिलं लेक्चर काम करायचं आणि त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला स्टडी करायचा आहे. सो लाईव्ह लेक्चर्सला जर काही कारणास्तव शक्य झालं नाही तर ते सेम लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहू शकता. रविवारी आपली टेस्ट असेल जे काही 40 प्रश्नांसाठीची, तर असे एकूण 12 ते 13 टेस्ट सेपरेट होतील. जी टेस्ट सिरीज आहे फुल सिलेबसची त्याच्या व्यतिरिक्तचे हे प्रश्न असतील. हे 500 प्रश्नांचा सराव आपण सेपरेट बॅचमध्ये करणार आहोत. ओके, कोर्स व्हॅलिडिटी 3 महिन्याची असेल साधारणतः. लक्षात घ्या, आणि जर इन केस काही कारणास्तव एक्झाम पुढे गेली तर कोर्स व्हॅलिडिटी आम्ही तुम्हाला वाढवून देतो, त्यामुळे त्याची काळजी करू नका. लाईव्ह बॅचचा कालावधी जो आहे तो 2 महिने असतो. साधारणतः एक्झाम कधी होईल याचा एक अंदाज जर आपण पाहिलात तर 1 ते 1.5 महिन्यातच लगेच परीक्षा होत असते. त्यामुळे आपण मॅक्झिमम कालावधी 2 महिने ठेवलाय, मात्र सिलेबस तुमचा साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्येच पूर्ण कव्हर होऊन जातो, त्याची काळजी करू नका. ओके, सोशल वर्कच्या बाबतीत तुम्ही बिनधास्त माझ्यावर डिपेंड राहा. तुम्ही सोशल वर्कच्या बाबतीत तुम्हाला बऱ्यापैकी कंटेंट मी देईल. काही साइड बाय साइड गोष्टी तुम्हाला सेल्फ कराव्या लागतील, त्या तुम्हाला मी सांगेलच. सिलेबस पूर्ण कव्हर करणं, जास्तीत जास्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट म्हणजे काय तर सोप्या भाषेत शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. पीडीएफ नोट्स डाउनलोड करण्यासाठी दिल्या जातील, प्रिंट घेता येतील. बुधवार दिनांक 25 जून पासून ही बॅच सुरू होत आहे. तो प्रवेश आपण आत्ताच निश्चित करा. त्याची फीस जी आहे ती फक्त 2500 रुपये असणार आहे. जर तुम्ही 25 जून पर्यंत प्रवेश घेतला तर त्याला 500 रुपये त्याची सवलत पण असणार आहे. ओके, आता आपण जाऊया बॅच आपल्या सिलेबस याच्याकडे, पीवायक्यू कडे. ओके, तर पीवायक्यू याच्यामध्ये बघत असताना लक्षात घ्या की हे जे काही पीवायक्यू आहेत, मागचा हा डीएमईआरचा पेपर आहे. पहिले सुरुवातीचे सेक्शन मागच्या वेळेस त्यांनी 18 यांच्यासाठी मिलिटांसाठी 20 प्रश्नांचं सेक्शन असं काही केलेलं नव्हतं, पण यावेळेस त्यांनी वेगळा पॅटर्न स्वीकारलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्याच्यामध्ये बघा वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मी सगळा पेपर पूर्ण इथे एक्सप्लेन करणार नाही, पुढे आपण सेशन्समध्ये ते सविस्तर एक्सप्लेनेशन घेऊया. मी तुम्हाला जनरल दाखवणार आहे की प्रश्नांचा दर्जा काय लेवलवरचा आहे आणि तुम्हाला कशी तयारी करावी लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा प्रयोग ओळखा असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की कर्मणी आहे की सकर्मक कर्तरी आहे की अकर्मक कर्तरी आहे की शक्य कर्मणी आहे. तानाजीने आपले सर्व स्वशिवरायांना दिले. ओके, तर हा जो प्रयोग आहे तो कुठला आहे हे ओळखायला सांगितलं. फैलावर घेणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे. ओके, नेक्स्ट आहे की वाक्यरचना करा. त्याची एक वाक्यरचना त्यांनी गाळलेले शब्द दिलेले होते की जसं आपण बोलणाऱ्याचे बोलणे, तोंड कसे काय धरणार, बरोबर की नाही, तर अशा पद्धतीचे याच्यामध्ये दिलेले आहेत. पुढीलपैकी योग्य समानार्थी जोडी शोधा असे प्रश्न असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की याच्यामध्ये वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ओके, हा एक प्रश्न असेल. मी तुम्हाला जस्ट एक उदाहरण दाखवतोय. शब्द आणि त्याचे अर्थ जोड्या लावा या स्वरूपाचा पेपर असेल. ओके, किंवा कर्ता ओळखा असे प्रश्न असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे म्हणीचा योग्य अर्थ सांगा. हा सूर्य हा जयद्रथ या म्हणीचा अर्थ काय, म्हणजे जसं प्रत्यक्ष समोरासमोर म्हणतो ना आपण, हे बघा हा सूर्य आहे हा जयद्रथ आहे, हे पेपर आहे आणि हे आमच्या सोर्स मधून प्रश्न आलेले आहेत. हा सूर्य हा जयद्रथ या पद्धतीनं. शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. धनुष्यबाण, आरोग्यपूर्ण, निराकरण, रामबाण. त्यानंतर अनंत या शब्दाचे 2 अर्थ शोधा. म्हणजे बेसिक प्रश्न आहेत. स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ शोधा. शब्दाचा मूळ शब्द शोधा. जावेचा मुलगा. ओके, ही ती फुलराणी हे नाट्यलेखन कोणाचे आहे. ओके, तर अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत, किंवा कोणता शब्द चंद्र या शब्दाचा समानार्थी नाही. म्हणजे तुम्हाला एकंदरीत त्याच्यामध्ये काय दिसलं सेक्शनमध्ये की समानार्थी शब्द असतील, बेसिक व्याकरण असेल, कर्ता असेल किंवा अलंकार तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, आता त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये त्यांनी तर दिले पण त्यावर प्रश्न आलेला नाही, मात्र सिलेबस जो आहे तो आपल्याला प्रॉपर करून घ्यायचा आहे. ओके,
त्यानंतर इंग्लिश बघा, करेक्टली स्पेल्ड वर्ड. ओके, मागच्या वेळेस त्यांनी प्रश्न दिलेले होते की हे सपोजले बेगार असेल. ओके, तर हे शब्द दिलेले होते आणि कुठला शब्द स्पेलिंग रित्या योग्य आहे, तर बेगार हा शब्द जो आहे तो योग्य आहे. ओके, त्याच्यानंतर म्हणजे लेवल फार जास्त हाय नसते, लक्षात घ्या. तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे बऱ्यापैकी इंग्लिश मराठी तुम्ही करून ठेवलेलं असेल ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. ओके, फक्त काय आपल्याला एक फॉलो करायचं आहे, परीक्षेत पास व्हायचं असेल तर तो त्याचा पॅटर्न काय आहे, जे काही असेल ते आपल्याला फॉलो करावं लागतं. मग टीसीएस आयबीपीएस कुठल्या गोष्टींवर फोकस करते तेच आपल्याला भर द्यायचा आहे, लक्षात घ्या. ओके, सगळं करत बसायचं नाहीये. ज्या गोष्टींवर ते फोकस करतात त्याचे भरपूर पेपर्स जे आहेत ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही कुठलाही ठोकळा बघू शकता. तलाठीचे पेपर त्यांनी ठोकळ्यामध्ये भरपूर दिलेले आहेत, परंतु बेसिक आहे की तुम्ही डीएमईआरचे पेपर मागच्या वेळेस चे बघून घ्या सगळे. ओके, जे मला शक्य आहे ते मी सगळे पेपर्स जे आहेत आपल्या बॅचमध्ये त्याच्यामध्ये टाकणार आहे. सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. ओके, त्यानंतर मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक्स, जसं की एखादा व्हील वापरायचं, वॉच वापरायचं की वॉचिंग म्हणजे कार्ड कुठला त्याचा योग्य वापरायचा हे त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय. त्यानंतर नेक्स्ट आहे की अप्रोप्रिएट सबस्टिट्यूट अंडरलाईन इडम्सवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ओके, अप्रोप्रिएट अँटोनिम कोणते आहेत, सिनोनिम काय आहेत यावर प्रश्न विचारलेले. अँटोनिमवर 2-3 प्रश्न विचारलेत. पंक्च्युएशनवर प्रश्न त्यांनी विचारलेला होता मागच्या वेळेस. अप्रोप्रिएट सिनोनिमवर प्रश्न विचारलेले आहेत. एरर फाइंड आहे का नाही हे चेक करायला सांगितले त्यांनी. ओके, अप्रोप्रिएट अँटोनिमवर 2-3 प्रश्न आहेत. अप्रोप्रिएट मिनिंग म्हणजे जे त्यावर प्रश्न आहेत. करेक्ट पंक्च्युएशनवर आणखी प्रश्न आहे. अप्रोप्रिएट ऑप्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले होते की त्याच्यामध्ये काय गरज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की त्याचा जो सिक्वेन्स आहे तो लावायचा होता. 4 जंबल सेंटेन्स दिलेले होते आणि त्याचा योग्य सिक्वेन्स काय असायला पाहिजे हे त्यांनी दिलेलं होतं. त्यानंतर असे हे आपण का पाहत आहोत, कारण या बेसिसवरच आपण टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न जे आहेत ते घेणार आहोत. त्यांनी ज्या गोष्टीवर प्रश्न विचारला त्याच गोष्टीचा जर जास्तीत जास्त सराव केला तर त्याचा फायदा होणार नक्की आहे. ओके, आता मुख्य मुद्दा आहे तो रिझनिंगचा. रिझनिंगवर त्यांनी काय कशावर भर दिलेला होता तेही प्रश्न एकदा बघून घ्या. तो एक धावता आढावा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघा की स्थान म्हणजे जो काही त्यांनी हे दिलेला आहे सिक्वेन्स जो आहे तो त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता. ओके, सपोजली ए हा समोरून 5व्या स्थानी उभा आहे. ओके, उत्तरेकडून तो या स्थानी उभा आहे वगैरे वगैरे. नातेसंबंधावर एक प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसतील, परंतु हा जो प्रश्न आहे तो याच्यामध्ये रिझनिंगमध्ये मोडतो, हा नातेसंबंधामध्ये नाही. जसं की याच्यामध्ये चिन्हांचा वापर करून दिलेला आहे की मग याचं योग्य चिन्ह जो आहे तो एम ही क्यूची पत्नी आहे असे खालीलपैकी कोणता पर्याय दर्शवतो. म्हणजे हे जे काही ऑप्शन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत याचा जास्तीत जास्त सराव जर तुम्ही कराल तर त्यामध्ये नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर हे आपल्याला टेस्ट सिरीज मधून जे आहे ते पाहता येतील. सोशल वर्ककडे मी सरळ सरळ घेऊन जाणार आहे आता तुम्हाला. बेसिक प्रश्नांमध्ये याच्यामध्ये बघा हे जसे मार्च 2023 म्हणजे घडामोडी जे आहेत त्यावेळेस जसं एखादा पेपर असेल, आता आपला पेपर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होणार असेल साधारणतः. ओके, तर मग आपल्याला मागच्या 5-6 महिन्याच्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला करून ठेवाव्या लागणार आहेत. जानेवारीपासूनच्या घडामोडीला तुम्ही व्यवस्थित हात घालणं आवश्यक आहे. मार्च 23 बघा पुन्हा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील नागपूरमध्ये रिकामी जागा नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. तर हे जनरल महाराष्ट्रातील आणि भारतातील घडामोडींवर प्रश्न जे आहेत ते येतील. बेसिक नॉलेजमध्ये सिविक्स जे आहे सपोज आता मूलभूत हक्कांशी संबंधित कोणतं कलम आहे. ओके, राज्यघटनेवर त्यांनी प्रश्न विचारलाय. आणि हा प्रश्न बघा हा तुम्हाला याच्यामध्ये स्टॅटिस्टिकमध्ये येतो. डेटाचा मध्यक काय आहे किंवा त्याचे मूल्य काय अशा स्वरूपाचा एक प्रश्न त्यांनी स्टॅटिस्टिकवर विचारला. ओके, त्यानंतर कॅबिनेट मिशनवर त्यांनी प्रश्न विचारला हिस्ट्रीमध्ये. ओके, त्यानंतर पुन्हा म्हणजे हे रिझनिंग आणि मॅथ्स आणि रिलेटेड जे काही जीकेचे प्रश्न आहेत हे मिक्सअप करून त्यांनी विचारलेले आहेत. पण आपल्या नव्या पॅटर्नमध्ये कसं असणार आहे, नव्या पॅटर्नमध्ये या पद्धतीनं नसणार आहे. नव्या पॅटर्नमध्ये काय करतील ते की क्वेश्चन्स जे आहेत लक्षात घ्या ते या सिक्वेन्समध्ये विचारतील जे मी तुम्हाला यामध्ये सांगितले. ग्रुप ए ग्रुप बी म्हणजे तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये हे प्रत्येक सिलेबसमधल्या पॉईंटचे प्रश्न जे आहेत त्यामध्ये दिसणार आहेत, ही गोष्ट लक्षात येत आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये की हे जे काही बघा आता हे कल्चरमध्ये या प्रश्नाला घेऊन जातात. खालीलपैकी कोणत्या स्मारकाला ब्लॅक पॅगोडा अर्क क्षेत्र पद्मक्षेत्र या नावाने देखील ओळखलं जातं. ओके, सो हे जे प्रश्न आहे ते तुम्हाला कल्चरमधून घेऊन जातात. ओके, आरटीआय कायद्यावरचा एक प्रश्न जे आहे की खालीलपैकी काय वगळण्यात आलेला आहे, ऑप्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, चंद्र आणि भागा या 2 प्रवाहांच्या संगमातून कोणत्या नदीचा उगम होतो, चंद्रभागाचा. ओके, तर हे सगळं दिलेलं आहे. रिझनिंग मधलं त्यांनी दिलेलं आहे की जसं उदाहरणात गृहीत असेल, विधान असेल, निष्कर्ष असेल. काही बंदुकी गोळ्या आहेत, काही गोळ्या तलवारी आहेत वगैरे म्हणजे वेन डायग्रामचा हा प्रश्न त्यांनी विचारलाय. कोडिंग डिकोडिंगवर प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत की डार्क हे कसे संकेतबद्ध केलं जाईल जर असं लिहिलेलं असेल तर वगैरे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे की आम्लाचे पाण्याशी होणारे गुणोत्तर काय. म्हणजे एकंदरीत त्यांनी काय केलंय की
हा जो प्रश्न आहे असं वाटतोय की आपल्याला हा विज्ञानामधला प्रश्न आहे, पण तसं नाही आहे, बेसिक गणित आहे. आम्ल आणि पाण्याच्या 40 लिटर द्रावणात आम्लाचे पाण्याशी असलेले गुणोत्तर हे आहे वगैरे. ओके, तर बेसिक जे काही गुणोत्तर प्रमाण असेल ते तुम्हाला करावं लागेल. दोन संख्यांची अदलाबद्दल केली पाहिजे अचूक समीकरण करण्यासाठी, समीकरणांवर प्रश्न असतील. आणि अशा पद्धतीने 2023च्या जे हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनी किती वर्षांनी विश्वविजेता बनला, म्हणजे स्पोर्ट रिलेटेड न्यूज तुम्हाला कराव्या लागतील. त्यानंतर टेक्नॉलॉजी रिलेटेड, जसं की मार्च 2023 त्यांनी एका स्पेसिफिक महिन्यातून जास्त घडामोडी त्यांनी विचारल्या आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा की याच्यामध्ये आता सोशल वर्क रिलेटेड प्रश्न कसे आहेत ते आपण याच्यामध्ये पाहून घेऊया. ओके, म्हणजे तुमचा वेळ जास्त घेणार नाही. तर बाकी आपण हे गणित बुद्धिमत्ता आणि हे आपण सर्वात जास्त प्रॅक्टिस जे आहे ती आपल्या टेस्ट सिरीजमधून करून घेऊया. तर टेक्निकलवर जे काही 40 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, तर चिकित्सा या प्रक्रियेमध्ये साधने आणि कार्यपद्धतीचा भाग नाही. आता हे जे आहे खालीलपैकी काय घटना चिकित्सा या प्रक्रियेमधील, म्हणजे जे काही आपण हे करतो केसवर्क याच्यामध्ये करतो, तर काय कार्यपद्धतीचा भाग नाही असं म्हटले. वस्तुनिष्ठ निरीक्षण, मुलाखत आणि विशेष परीक्षा आणि चाचणी. पण व्यक्तिनिष्ठ निरीक्षण हा त्याचा भाग नाही का? आता वस्तुनिष्ठ निरीक्षण आणि व्यक्तिनिष्ठ निरीक्षणामध्ये काय फरक आहे? तर व्यक्तिनिष्ठ निरीक्षण म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतःची मतं त्याच्यामध्ये एक प्रकारचे आणता, आणि व्यक्तिनिय याच्यामध्ये तुम्ही स्वतःची मूल्य, तुमचे विचार हे त्याच्यामध्ये कुठेतरी एक हावी होतात, आणि त्याचा जो आहे वस्तुनिष्ठ म्हणजे एक प्रकारचं ज्या पद्धतीनं निरीक्षण होणं गरजेचं आहे ते होत नाही. म्हणजे एखादा मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, लिंगभेद, मी भाषिक आहे, म्हणजे माझी अस्मिता ही मराठी आहे, मग अशा पद्धतीने जे काही तुमची व्यक्तिगत ओळख आहे त्याचा याच्यामध्ये कुठेतरी निरीक्षण असेल, किंवा एकंदरीत तुम्ही चिकित्सा करत असता, ओके, त्यावेळेस त्या जर अतिरेक त्याचा होत असेल तर ते निरीक्षण हे वस्तुनिष्ठ नसून ते व्यक्तिनिष्ठ होते, आणि ते योग्य नाही. त्याच्यामुळेच इथे चिकित्सा प्रक्रियेतील साधने आणि कार्यपद्धतीचा कुठला भाग नाही असं म्हटलंय. विचारलं काय हे आपल्याला व्यवस्थित बारकाईनं बघावं लागतं, आणि हाच तर आपल्याला पॅटर्न जास्तीत जास्त टेस्ट पेपरमधून फॉलो करायचा आहे. फील्ड वर्कवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. समाजकार्याच्या नैतिकतेशी संबंधित विविध प्रमुख समस्या आहेत, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे, खालीलपैकी त्यातली कोणती एक नाही असं विचारलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे की इथे काही कुटुंबांच्या सर्वसाधारणपणे पुनर्विवाहाचे फलित म्हणून संबंध जोडला जातो. आता बघा याच्यामध्ये काही प्रश्न हे ट्रान्सलेटेड तुम्हाला दिसतील. ट्रान्सलेटेड म्हणजे कसं की जसं इंग्लिशमधून ते प्रश्न जे असतात जेव्हा मराठीमध्ये जातात तेव्हा त्याचा पूर्ण अर्थ जो आहे तो सगळा बदलतो जनरली, परंतु आपल्याला प्रॉपर इंग्लिश आणि मराठी दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे पाहता येऊ शकतात. त्यामुळे क्षेत्रकार्यावर फील्डवर्क देखरेख करण्याच्या बाबतीत विविध क्षेत्रकार्य मानके लक्षात घ्यावी लागतात. खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही. म्हणजे हा आपल्याला सराव का करायचा आहे की आपण हे जेव्हा टेस्ट घेणार आहोत त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न म्हणजे काय एक नाही असं विचारले तर मग जेणेकरून आपल्याला विचार करायला जो आहे तो तिथे फार जास्त वेळ नसतो, आणि त्यामुळे कमी वेळात विचार करून पेपर जो आहे तो आपल्याला द्यायचा असतो. तर तेव्हा इथे आपल्याला हा जो कसोटीचा जो काळ असतो त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक उत्तरं निवडावी लागतात. ओके, हा गमाईनशाफ्ट समुदाय, आता हा जर्मन शब्द आहे बघा, गमाईनशाफ्ट समुदाय हा जो आहे, मग अशा गोष्टी ज्या आहेत आपल्याला येणं गरजेचं असतं. आता त्याच्यामध्ये काही प्रश्न हे बेसिक आहेत आणि बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत ते लेवल त्यांची मध्यम स्वरूपाची ते कठीण स्वरूपाची आहे. भारतीय दृष्टिकोनातून कुटुंब विघटनासाठी खालीलपैकी काय कारणीभूत नसते असं म्हटलंय बघा. आपण काय आपला भर काय असतो जनरली काय योग्य काय आहे याच गोष्टींवर जास्त असतो. काय नाही असं विचारलं की आपला गोंधळ होतो. त्यामुळे इथे आपल्याला त्या गोष्टीचा पॅटर्न जो आहे तो फॉलो करायचा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा की जसं ठराविक वेळेमध्ये चलांमधील परस्पर संबंध शोधण्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा अधिक भर असतो. तर हे समाजकार्य संशोधनाचा हा संपूर्ण प्रश्न आहे. जसं छेदक संशोधन आहे, अनुकालिक अभ्यास आहे, मिश्र पद्धती संशोधन आहे, उपयोजित संशोधन आहे. तर संशोधनाचे प्रकार आपल्याला पाहावं लागणार आहेत आणि हे आपण आपल्या लेक्चर्समधून ते कव्हर करून घेऊया. सामाजिक कृतीचा गुणधर्म नाही, बघा पुन्हा एकदा नाही असं विचारलेलं आहे. ओके, सोशल ऍक्शन्सचा काय गुणधर्म आहे तर हे त्याच्यामध्ये पहिले समजून घ्यायचं आणि काय नाही मग ह्या गोष्टीला आपल्याला टिक करायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे की निदान म्हणजे डायग्नोसिस आपण म्हणतो ना, म्हणजे डायग्नोसिस उपचार जे असतात बरोबर की नाही. तर व्यक्तिविशिष्ट अभ्यासाच्या परीक्षा टप्पा असतो जो विभाजनाला सत्यतेचा आधार देतो. व्यक्तिविशिष्ट समाजभ्यासामध्ये निदान या व्याख्येच्या घटक खालील कशाला मानले जात नाही म्हटलंय. ओके, तर संबंधित आशय वेगळ्या स्पष्टीकरणाची खात्री देत असताना बदल किंवा सुधारणा होऊ शकेल वगैरे. प्रश्न व्यवस्थित नीट वाचल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टीचं उत्तर देता येईल. तर एकंदरीत सांगायचं तात्पर्य आता बघा इथे सिद्दीकीचा प्रश्न आहे. यांनी गांधीवादी तत्वज्ञानातून प्रेरित झालेल्या सर्वोदय सामाजिक कृती चळवळीतून सर्वोदय धोरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या टप्प्यांचा उल्लेख केला आहे. खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही. ओके, विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या वर्षी दुसरी आढावा समिती जी आहे ती नेमली होती. ओके, म्हणजे फॅक्ट्स बेस्ड क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत.
मग ह्या पण हे नोट्समध्ये वगैरे पाहिलेलं आहे ऑलरेडी. म्हणून समुदाय म्हणजे उपव्यवस्थापनाची एक संघटना ज्यात त्यांच्यासाठी कार्यात्मक भूमिका योजलेल्या असतात. म्हणजे हे व्याख्या टाईप प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि त्यातले शब्द गाळलेले आहेत. ओके. त्यानंतर सामाजिक कृतीमध्ये काही विशिष्ट टप्प्यांचा समावेश असतो. खालीलपैकी कोणत्या त्यापैकी एक टप्पा नाही म्हटले. ओके. तर डावपेच मांडणे, दबावाला बळी पडणे, हे कसं काय असू शकतं? सामाजिक कृती दबावाला बळी पडायचं नाहीये ना, आपली हेतू साध्य करून घ्यायचे आहेत. ओके. खालीलपैकी कोणत्या संशोधन संकल्पचित्रात उद्देश सामाजिक घटना किंवा सामाजिक समूह किंवा समुदाय या प्रणालीबद्दल माहिती मिळवणे आणि त्याचे विस्तृत वर्णन करणे आहे. तर हे एकंदरीत आपल्याला सामाजिक संशोधन जेव्हा तुम्ही पाहणार आहात त्या संशोधनामध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत ते समजतील. ओके. तर एकंदरीत समाजकार्य संशोधनाच्या प्रश्नांचा फील्डवर्कमधील प्रश्न बघा, पुन्हा एकदा फील्ड एज्युकेशनचा प्रश्न असेल. ओके. हा पेपर मी आपल्या कोर्समध्ये टाकलेला आहे, तो तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित. गांधीवादी समाजकार्याचं कोणतं वैशिष्ट्य नाही असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ओके. तर हे जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघावं लागणार आहे. तर तीच गोष्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता याच्यामध्ये ही जी टेस्ट सिरीज आहे लक्षात घ्या, ज्या उमेदवारांना बघा हा कोर्स जो आहे हा स्पेसिफिक आपल्या सोशल वर्क रिलेटेड कोर्स असणार आहे आणि ही जी टेस्ट सिरीज आहे ती फुल सिलेबस आधारित असणार आहे. ओके. तर या फुल सिलेबस आधारित टेस्ट सिरीजमध्ये 1000 MCQ एकूण 10 पेपरमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि ते फुल सिलेबस बेस ऑन TCS न्यू सेक्शन पॅटर्न. म्हणजे जसं इथं TCSने सेक्शन पॅटर्न दिलेला आहे, टेस्ट सिरीज सुद्धा त्याच सेक्शन आधारित त्याच्यामध्ये असणार आहे. ओके. 29 जूनला पहिला पेपर अपलोड होईल. संध्याकाळी 4 ते 5 या वेळामध्ये तो पेपर द्यायचा आहे. ओके. प्रश्नांचा दर्जा TCS आधारित असेल. पेपर झाल्यानंतर त्याच्यासाठी 2 संधी तुम्हाला दिल्या जातील पेपर ऑनलाईन मोडमध्ये सोडवण्यासाठी आणि पेपर PDF डाउनलोड करता येईल. पेपर लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर देता येईल किंवा मोबाईल ॲपवर सुद्धा देता येईल, परंतु माझं सांगणं राहील की तुम्ही लॅपटॉप कम्प्युटरवरच द्या. फीज 1500 रुपये आहे, मात्र 29 जूनपर्यंत फक्त 500 रुपये सवलत आहे. 1000 रुपये देऊन तुम्हाला ती आहे ती पेपर जॉईन करता येतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी बॅच जॉईन करतो सोशल वर्कची, त्याच्यामध्ये मला ही टेस्ट सिरीज मिळेल का? तर ऑब्व्हियस गोष्ट आहे की ही टेस्ट सिरीज पूर्ण फुल सिलेबसची आहे, ती वेगळी घ्यावी लागणार आहे, लक्षात घ्या. ओके. त्यामुळे टेस्ट सिरीज ही गोष्ट भिन्न आहे आणि तो सोशल वर्कचा जो कोर्स आहे बेसिक तो मात्र भिन्न आहे, लक्षात घ्या. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मराठी भाषा 15 प्रश्न, इंग्रजी भाषा 15 प्रश्न आणि 30 प्रश्न हे आणि 40 प्रश्न हे, या पद्धतीने 20 क्वेश्चन्स 18 मिनिट 20 क्वेश्चन्स 18 मिनिट या पद्धतीने आपल्याला तो द्यायचा आहे. 29 जूनला दुपारी 4 ते 5 या वेळामध्ये पेपर अपलोड होईल. 6 जुलैला पेपर अपलोड होईल. प्रत्येक रविवारी आपण पेपर आयोजित केलाय. 13 जुलै, त्याच्यानंतर 20 जुलै, 27 जुलै पर्यंत आपले 5 पेपर होऊन जातील. जर पेपर ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात असेल आपला याचा TCSचा, तर या वेळापत्रकामध्ये 3 ऑगस्ट पासूनच्या पुढच्या वेळापत्रकामध्ये फरक होईल. ओके. तर 3 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 24 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट असं एकत्रित तुम्हाला या टाइम टेबलमध्ये तुम्हाला दिसेल. तुम्ही ॲपमध्ये जाऊन सुद्धा न्यू इंडिया करिअर फोरम किंवा NICF या ॲपवर जाऊन सुद्धा तुम्ही कोर्स घेऊ शकता. DMER समाजसेवा अधीक्षक समाजकार्य बॅच याचा कोर्स तुम्हाला शो होईल. टेस्ट सिरीजचा कोर्स सुद्धा इथे तुम्हाला काही वेळानंतर शो व्हायला दिसेल. ओके. उद्या वगैरे. सो DMER साठी सोशल वर्क रिलेटेड जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर नक्की तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. 20% ऑफ याच्यामध्ये सुरू आहे. सोशल वर्कच्या 40 प्रश्नांसाठीच्या बऱ्यापैकी भाग आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आणि विथ MCQ त्याचे जवळपास 500 MCQ सोशल वर्कचे याच्यामध्ये आपण पूर्ण कव्हर करून घेणार आहोत. हा जो काही संपूर्ण सिलेबस त्याच्या यामध्ये त्यांनी दिलेला आहे सोशल वर्क रिलेटेडचा, हा संपूर्ण सोशल वर्क रिलेटेडचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला कव्हर करता येईल. आणि त्यांचा भर जास्तीत जास्त हे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी एखादं पुस्तक मराठीमधलं पुस्तक वाचतो आणि त्याच्यातून प्रश्न सोडवतो, तर मी गॅरंटी तुम्हाला सांगतो या 40 प्रश्नांपैकी एक साधारण हार्डली तुमचे 10 प्रश्न, मॅक्झिमम 10 प्रश्न जे आहेत ते सुटतील. पण 30 प्रश्न ते त्यांच्या इंग्लिश सोर्स मधून ते विचारत आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. त्यामुळे एखाद्या मराठी प्राध्यापकाला त्यांनी प्रश्न काढायला दिले असं नाही आहे, हा पूर्णतः गैरसमज आहे. 30 प्रश्नांसाठी तुम्हाला जनरली इंग्लिश सोर्स मधून प्रश्न जे आहेत ते दिसून येतात. तर त्याच्यामध्ये त्या इंग्लिश सोर्स म्हणजे इग्नू असेल किंवा तुम्ही याच्यामध्ये टीसमध्ये जे काही सोर्स वापरलेला असेल तर तो सोर्स तुम्ही नक्की फॉलो करा असं माझं सांगणं राहील. क्वेश्चन्सचा पॅटर्न तुम्ही बघा आणि त्यानुसार मग आपण अभ्यास करा. ओके. सो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. ही पोस्ट तुम्हाला काढायचीच आहे कुठल्याही पद्धतीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला हे चॅनल आहे सोशल वर्क एक्झाम असं तुम्ही टेलिग्राम चॅनलला सर्च करा. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हाल. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये.